बीडमधून अत्यंत दुःखद बातमी समोर येते। बीड जिल्ह्यातील केज तालुक्याचे कार्यक्षम तहसीलदार राकेश गिड्डे यांचं दुर्दैवी अपघातात निधन झालंय। लातूर अंबेजोगाई महामार्गावरून प्रवास करत असताना रेणापूर फाट्याजवळ त्यांच्या कारला भीषण अपघात झालाय। या अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की राकेश गिड्डे यांचा जागीच मृत्यू झाला। प्राथमिक माहितीनुसार राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारनं प्रवास करत असताना गाडी वेगात असल्यानं अचानक नियंत्रण सुटून गाडी पलटी झाल्यानं हा अपघात झाल्याचा अंदाज रेणापूर पोलिसांनी वर्तवलाय। अपघाताच्या वेळी राकेश गिड्डे हे कारमध्ये एकटेच होते। आपल्या कारकिर्दीत आपल्या कामाच्या शैलीमुळे प्रशासनासोबतच जनमानसांमध्ये देखील राकेश गिड्डे लोकप्रिय ठरलेले। केज नगरपंचायत अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांचा निधी इतर खात्यात वर्ग करून हडप केल्यासह विविध मागण्यांसाठी शेकअपचे भाई मोहन गुंड यांनी नगरपंचायतीच्या कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केलं होतं। या प्रकरणात स्वतः राकेश गिड्डे यांनी मध्यस्थी करून वरिष्ठांशी त्यांचं बोलणं करून देत हे आंदोलन व्यवस्थित हाताळलं होतं। सोबतच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देणं इतर गोष्टींमध्ये देखील त्यांचं मोठं योगदान होतं। आपल्या कारकिर्दीत एकदा बजरंग सोनावणे यांच्यासोबत त्यांचा वादही झालेला। राकेश गिड्डे यांच्या अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीनं धाव घेत त्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलाय। एका कार्यक्षम आणि तरुण अधिकाऱ्याच्या अचानक जाण्यानं महसूल प्रशासनासह संपूर्ण केज तालुक्यावर मोठी शोककळा पसरली आहे।